नमस्ते, मी सौरभ बेहरे आणि मी स्वप्नाली बेहरे. बरेच दिवस झाले आम्ही फ्लॅट शोधत होतो, पण आमच्या जे सर्चिंगला एक पर्टिक्युलर डायरेक्शन नव्हती. आम्ही रॅन्डम फ्लॅट बघायचो आणि त्याच्यासाठी केल्यानंतर आम्हाला कळायचं की हा आपल्यासाठी सुटेबल नाहीये. आणि युट्यूबला ज्यावेळेस आम्ही प्रॉपर्टी रिगार्डिंग व्हिडिओ सर्च करत होतो, त्यावेळेस आम्हाला इस्टेट मीट चॅनलचा व्हिडिओ बघायला मिळाला आणि आम्ही इस्टेट मीटला कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर आम्ही त्यांच्या ऑफिसला व्हिजिट केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला आमचे जे काय रिक्वायरमेंट्स होत्या त्या विचारल्या. त्यांना मग मी सांगितलं की आमची कार्पेट वाईज काय रिक्वायरमेंट आहे, बाल्कनीज किती पाहिजे किंवा ॲम्युनिटीज कशा पाहिजे किंवा अमायराची पण रिक्वायरमेंट होती की तिला काय ॲम्युनिटीज पाहिजे. काय पाहिजे होतं तुला? स्विमिंग पूल. अशा ज्या काही ॲम्युनिटीज होत्या त्यांची आम्ही रिक्वायरमेंट सांगितली. त्यानंतर आम्ही त्यांना एक कन्सर्न होता लोकेशनचा. तो लोकेशनचं सांगितल्यावर आदित्यने आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं. त्यांना त्या लोकेशनचं प्रॉपर नॉलेज होतं. त्या अकॉर्डिंग त्यांनी आम्हाला बेस्ट प्रॉपर्टी सर्च करण्यासाठी मदत केली. ज्यावेळेस आम्ही त्यांना सगळं रिक्वायरमेंट आमच्या सांगितल्या आणि त्यांनी जे काय सॉर्ट आउट करून आम्हाला एक 8-10 प्रोजेक्ट जे त्यांनी निवडून दिले होते, त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर सर्व प्रकारची माहिती आम्हाला त्यांनी सांगितली. ती माहिती सांगितल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीमध्ये काही ज्या लिगल गोष्टी असतात, लिगलिटी बाबत, तर त्याबद्दल आम्हाला कल्पेश डोमे यांनी एकदम ब्रीफ नॉलेज दिलं. प्रत्येक प्रोजेक्टचे ज्या गोष्टी माहीत नसतात सर्वांना, तर त्या गोष्टी आम्हाला माहीत झाल्या आणि एक प्रोजेक्ट चूज करताना आम्हाला ते सोपं झालं. त्यानंतर जे फक्त प्रॉपर्टी चूज करायचं नाही, तर जी ऑनलाईन प्रोजेक्ट आहेत तर त्यांची बिल्ड क्वालिटी कशी आहे, त्याच्यानंतर जे वास्तूचे आपण म्हणतो, वास्तूचे कुठले प्रोजेक्ट आम्हाला बेनिफिशियल आहेत की ज्यांनी प्रायोरिटी दिली आहे. त्यानंतर ह्या सर्व गोष्टीचा आम्हाला ब्रीफ नॉलेज मिळालं. आणि जसं की त्यांचं जे टॅगलाईन आहे की वन स्टॉप सोल्युशन फॉर युअर प्रॉपर्टी, त्याचा आम्हाला एक्सपिरियन्स कसा तुम्हाला सांगतो. आमचं लिगलच्या गोष्टी आम्हाला तिथं कळाल्या, लिगलिटी बाबत. त्याच्यानंतर आर्किटेक्चरच्या गोष्टी असतात की त्याच्याबद्दल आम्हाला नॉलेज झालं. रिटेल ॲम्युनिटीज बाबत नॉलेज झालं. त्याच्यानंतर बिल्डर काय काय प्रोव्हाइड करणार आहे आणि बिल्डरची पास्ट हिस्ट्री कशी आहे, त्यांनी कशा प्रकारचे प्रोजेक्ट डिलिव्हर केले त्याबद्दल आम्हाला डिटेल नॉलेज मिळालं. त्यानंतर जो आम्ही एरिया चूज केला त्याच्यामध्ये फ्युचर डेव्हलपमेंट्स काय होणार आहे आणि ओव्हरऑल प्रॉपर्टी सुद्धा व्हॅल्यू कशी ग्रो करणार आहे, ते सुद्धा आम्हाला सविस्तर नॉलेज मिळालं. आणि अत्यंत कमी वेळात, म्हणजे हार्डली 10 दिवसात आम्हाला आमचं ड्रीम होम इस्टेट मीट यांनी आम्हाला मिळवून दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि मी सर्वांना स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की जर तुम्हाला कमी वेळेत परफेक्ट प्रॉपर्टी तुम्हाला जर मिळवायची असेल तर तुम्ही 100% इस्टेट मीट सोबत जा आणि मी 100% त्यांना 5 स्टार रेटिंग देईल. धन्यवाद.